नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलकडनं एक महत्त्वाची नोटीस जी आहे ती आत्ता उपलब्ध झालेली आहे. परंतु त्या नोटीसच्या पूर्वी एक ऑलरेडी NCISM एक्सटेन्शनच्या संदर्भामध्ये एक नोटीस दुपारी उपलब्ध झाली होती. ती नोटीस नेमकी काय आहे ते आपण एकदा थोडक्यात समजून घेऊया. आणि त्यानंतर महाराष्ट्र सिटी सेलनं जे काय एक्सटेन्शन दिलेलं आहे पुढच्या प्रक्रियेसाठी ॲडमिशनच्या, तेही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना BAMS, BHMS, BUMSच्या प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे, अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. पहिले सगळ्यात सुरुवातीला जर सांगायचं झालं तर ऑफिशियली जी काही कट ऑफ डेट होती BAMS, BHMSच्या, BUMSच्या ॲडमिशनसाठी ती 1 डिसेंबर होती. परंतु आता त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि आता अंतिम तारीख ही 10 डिसेंबर असणार आहे. यामध्ये भविष्यात परत वाढ होऊ शकते, पण आता किमान 10 डिसेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया संपवावी अशा पद्धतीच्या सूचना समजूया आपण. या CET सेलला असेल किंवा इतर त्या राज्याच्या ऑथॉरिटीला मिळाल्यात असं आपण गृहीत धरूया. आणि 1 डिसेंबरची तारीख आता 10 डिसेंबरपर्यंत वाढली असं पण आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता यानंतर पुढचा जो महत्त्वाचा पाठ आहे तो असा आहे की महाराष्ट्र सिटी सेलकडनं जो चौथा राऊंड जाहीर झालेला होता, या राऊंडसाठी तशी 30 तारखेपर्यंत ॲडमिशनची डेट होती, ती आता वाढून 1 डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे. आणि 1 डिसेंबरला सायंकाळी 5:30पर्यंत विद्यार्थ्यांना आता प्रवेश घेता येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर या ठिकाणी 1 दिवसाची वाढ विद्यार्थी व पालकांसाठी उपलब्ध आहे. ज्याही मुलांनी अजूनही ॲडमिशन घेतलेलं नसतील त्यांना उद्या 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर असे 2 दिवस अजूनही उपलब्ध असतील. आता हे झालं चौथ्या राऊंडच्या संदर्भाने. यानंतर जो आहे तो महत्त्वाचा विषय सुरू होतो, तो म्हणजे यानंतर जे काय राऊंड कंडक्ट करणार आहे CET सेल, तो म्हणजे ऑनलाईन स्टे राऊंड 2 म्हणजे दुसरा राऊंड. आणि ऑफिशियली सिक्वेन्सनी जर विचारात घेतलं तर तो 5वा राऊंड असणार आहे. आणि या राऊंडच्या संदर्भामध्ये सुद्धा शेड्यूल जे तर CET सेलनं जाहीर केलेलं आहे. नोटीस नंबर 31च्या माध्यमातून हे CET सेलनं शेड्यूल या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. नेमकं काय शेड्यूल आहे, तर 2 तारखेला ज्या काय सीट्स उपलब्ध राहतील त्याचं सीट मॅट्रिक्स जाहीर होईल. आणि 2 डिसेंबरपासूनच 3 डिसेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी चॉईस फिलिंगची प्रक्रिया ओपन असेल. आणि या मुलांचा राऊंड 4 तारखेला जाहीर होईल, म्हणजे 5वा राऊंड जो असेल तो. आणि या मुलांना 5 तारखेपासून 7 तारखेपर्यंत संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेता येईल. सो अशा पद्धतीनं जे तर हा 5वा राऊंड जो होते त्या ठिकाणी कंडक्ट होईल. यानंतर जर काही सीट्स उपलब्ध राहिल्या तर या झालेल्या चॉईस फिलिंगच्या आधारावरच ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड पुढचा जाहीर होईल. जर सीट्स उपलब्ध राहिल्या तर 8 तारखेला आणि 9 ते 10 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर 5व्या राऊंडला चॉईस फिलिंग करत असताना अशा पद्धतीनं चॉईस फिलिंग करायची आहे, ज्याचा विचार 5व्या राऊंडसाठी पण होईल आणि जर जागा उरल्या तर त्यानंतरच्या 6व्या राऊंडसाठी सुद्धा होणार आहे. आता नियम काय असणार आहेत, ज्या मुलांना 4थ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं किंवा यापूर्वी ॲडमिशन मिळालेलं होतं त्यांनी 4थ्या राऊंडमध्ये भाग घेतला, कॉलेज बदलला असेल किंवा बदललेलं नसेल किंवा 4थ्या राऊंडमध्ये फ्रेश अलॉटमेंट झालेली होती, असे कोणतेही विद्यार्थी या राऊंडमध्ये भाग घेऊ शकत नाही. तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल तरी घेऊ शकत नाही आणि तुम्ही 4थ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज सोडून जरी दिलं तरी तुम्हाला 5व्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येणार नाही. त्यानंतर या राऊंडमध्ये म्हणजे येणाऱ्या 5व्या राऊंडमध्ये जर अलॉटमेंट मिळाली तर ॲडमिशन घेणं कंपल्सरी असेल. तुम्ही घेतलं तरी तुम्ही त्यानंतरच्या पुढच्या राऊंडमधून बाहेर जाणार आहात, नाही घेतलं तरी त्या पुढच्या राऊंडमधून बाहेर जाणार आहात. म्हणजे ॲडमिशन घेणं कंपल्सरी असेल. बाकी जो कट ऑफ रिड्यूसच्या संदर्भाने जे काही विद्यार्थी पालक वाट पाहत आहेत, आम्ही पण वाट पाहतोय, तर आता NCISM एक्सटेन्शनचं जे काय गाईडलाईन आलेली आहे त्यामुळे लवकरच ती पण गाईडलाईन येणं अपेक्षित आहे, त्याची आम्ही वाट पाहत आहोत. तुर्तास जे ऑलरेडी इलिजिबल आहेत, रजिस्टर्ड आहेत, अशा मुलांच्या संदर्भानं 5व्या राऊंडचं आणि त्यानंतर जर जागा उरल्या तर त्यानंतर होणाऱ्या पुढच्या 6व्या राऊंडचं जे येतं शेड्यूल CET सेलनं जाहीर केलेलं आहे. यासाठी आपण नोटीस नंबर 31 रेफर करा, ज्यामध्ये हे संपूर्ण शेड्यूल दिलेलं आहे. या शेड्यूलच्या माध्यमातून तुर्तास जे कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भाने, नवीन रजिस्ट्रेशन ओपन होण्याच्या संदर्भाने जे विद्यार्थी पालक वाट पाहत होते त्यांना अजून वेट करावं लागेल असंच आपण थोडक्यात म्हणू शकतो. इतर राज्यामध्ये जर समजा आता एक दोन दिवसात जर कट ऑफ रिड्यूस होण्याच्या संदर्भाने गाईडलाईन आल्या तर मग इतर राज्याचं जर रजिस्ट्रेशन ओपन झालं तर तेही विद्यार्थी
तेही पर्याय विद्यार्थी व पालकांना हाताशी ठेवावे लागतील, हेही मी तुम्हाला आवर्जून सांगतो. कारण या शेड्यूलनुसार महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेण्याची आशा, कट ऑफ रिड्यूस झाल्यानंतरची आशा जवळजवळ मावळली आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. जर आजच काही NCISN कट ऑफ रिड्यूस होण्याचं शेड्यूल आलं तर कदाचित CET सेल या शेड्यूलमध्ये बदल करू शकतं. परंतु तुर्तास जे शेड्यूल आहे ते तुमच्यापर्यंत मी या ठिकाणी शेअर केलेलं आहे. आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.